मित्रांनो, पावसामध्ये गाड्या पाण्यामध्ये घालू नका. हे गाडीचं पाऊस शकता पूर्णपणे इंजिन नॉकिंग करतंय आणि पावसामध्ये गाडी ज्यावेळेस आपण घालतो त्यावेळेस कधी पण इंजिन एअर फिल्टरला पाणी लागल्यानंतर इंजिन पाणी ओढतो. हे पाऊस शकता आणि गाडी पूर्णपणे मिसिंग करत आहे. मित्रांनो, काल गाडी पावसामध्ये पाण्यात गेली इनोवा. ते पूर्णपणे इंजिन कंटिन्यू नॉईज करते. आता इंजिन खोलायला चालू आहे. इंजिन खोलल्यानंतर किती कनेक्टर रॉड बेंड दिले तर हेडचे वाल वगैरे हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही इंजिन खोलल्यानंतर आत काय काय निघते हे पाहण्यासाठी पेजला लाईक फॉलो करा. आणि हे पाहू शकता टोटल बॉडीमध्ये अजून सुद्धा पाणी आहे. जो जो पार्ट खोलन त्याच्यामध्ये पाणी दिसत आहे. नमस्कार मित्रांनो, इंजिन इनोवाचं खोललेलं आहे पाहू शकता. 3 आणि 4 नंबर कनेक्टिंग बेंड आहे. हा टॉप पोझिशन 1 नंबरची पहा आणि 4 नंबर जवळपास 1-2 mm पिस्टन खाली आहे. 3 नंबरची पण सेम पोझिशन आहे. इकडे हेड खोललाय. हेड पण पाहू शकता. हेडला पण सेम पोझिशन तीच आहे. 3 आणि 4 नंबर, बाकी 1 आणि 2 नंबर ओके. आरटी गाडी गेल्या पाण्यामध्ये गेली. कस्टमरला 1.5 लाख रुपये खर्च सांगितला. आपल्या गाडी आली, आपण गाडीचं काम करून दिलं. कस्टमरला विचारून त्यांना किती रुपये खर्च सांगितला आणि काम कसं झालं. मला बाहेर गॅरेजमध्ये 1.5 लाख रुपये खर्च सांगितला होता. गाडी दूर मारत होती. गाडी गेली होती पाण्यात. गाडीमध्ये मोठ्या कारमध्ये आम्हाला गाडीचा खर्च आला 80,000 रुपये. गाडी ओके झाली, एकदम चांगली झाली. गाडीचे फायरिंग बिरिंग सगळं एकदम व्यवस्थित झाले. गाडी धूर पण मारत नाहीये आणि इंजिन सुद्धा फायरिंग एकदम स्मूथ झालेली आहे. हे पाहू शकता एकदम व्यवस्थित.